तर मित्रांनो, मी आज तुम्हाला निप्पाणीचा बाजार दाखवणार आहे. गाईचा आणि म्हशीचा कसा कसा असतोय, काय काय असते सगळं दाखवतो. हे बघा, इथं झाडाखाली बांधलेले असतात गाया म्हशी सगळ्या बांधलेल्या असतात आणि टेम्पो देऊन आलेल्या असतात. कर्नाटकमधली पण व्यापारी येतात आणि महाराष्ट्रामधली पण व्यापारी येतात आणि निप्पाणीचा बाजार कणी आहे लय मोठा भरतोय. त्यामुळं कणी सगळ्यात मोठा आमच्या इथल्या भागातला बाजार म्हटल्याचा कणी आहे निप्पाणीचा बाजार. निप्पाणी शंकेश्वरचा पण बाजार असतो शुक्रवारी. मी तो तुम्हाला दाखवणार आहे. पण मी आज फक्त तुम्हाला निप्पाणीचा बाजार दाखवणार आहे. गाया बघा कसल्या क्वालिटी येतात, टॉपच्या गाया येतात, याय झालेल्या गाभण. हे बघा गाया कशा आहेत बघा, ही पांढरी गाय, इकडे लगेच तांबडी गाय आहे. कास नुसती बघायची गायची कशी आहे. आणि गाया खतरनाक मिळतात, तुम्हाला हिशोबात पण मिळतात, सगळं व्यवस्थित मिळते. त्यामुळं बाजार एक नंबर खतरनाक आहे. तर इथं बघू शकता, हे गिर क्रॉस आहे बघा गाय. गाया आहेत इथं, बैल पण येतात, गाया येतात, म्हशी येतात, म्हणजे सगळ्या प्रकारचा बाजार असतोय. त्यामुळं इथं बाजारात गर्दी बघा. सकाळचं एक 9:30-10 वाजता भरायला चालू करतो, म्हणजे लवकर बाजार भरायला चालू होतोय. 9:30-10 वाजताचा हा गर्दी बघू शकता तुम्ही. बाजारमध्ये केवढी जास्त गर्दी आहे आणि माणसं पब्लिक वगैरे बघू शकताय. म्हशी बघा सगळ्या हरियाणा, मुर्रा सगळ्या प्रकारच्या म्हशी मिळणार, एकापेक्षा एक कोणती पाहिजे ती म्हस मिळणार बघा बाजारात. तर निप्पाणीपासून 1 किलोमीटर लांब हा बाजार भरतोय. काय बकऱ्यांच्या बाजाराच्या साईडलाच हा मसरांचा बाजार भरतोय. आणि तुम्ही बघू शकता लांब लांबनं गाड्या येतात, लांब लांबनं जनावरं येतात, खरेदी विक्री चालू असते, मोठे मोठे व्यापारी वगैरे असतात. त्यामुळे इथं खरेदी वगैरे सगळी जोरात असते. तुम्हाला गाई म्हैस वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकताय निप्पाणीच्या बाजारला खरेदी करण्यासाठी. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर फॉलो करावं लागते, सप्लायशी आणि सबस्क्राईब करावं लागते यूट्यूबला. जय हिंद, जय महाराष्ट्र.